नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी साध्या सोप्या गावरान पद्धतीने येथे चना मसाला बनवणार आहोत। हा चना मसाला इतका अप्रतिम अशा चवीचा बनतो की घरातील सगळेजण चाटून पुसून खाऊ शकतील इतका सुंदर ही चना मसाला रेसिपी आहे। अगदी गावाकडची आहे, परंतु तुम्ही एकदा करून पाहिली तर घरातील लहानापासून थोरापर्यंत सगळेजण पुन्हा नक्की करा असं तुम्हाला अवश्य म्हणते। तर रेसिपी नक्की पूर्ण पहा। रेसिपीसाठी सर्वप्रथम येथे आपल्याला 1.5 वाटी हरभरा भिजून घ्यायचा आहे। तर काळा चणा येथे आपल्याला 1.5 वाटी छान असा निवडून घ्यायचा आणि त्यानंतर हा कोमट पाण्यामध्ये भिजून घ्यायचा आहे। तर आता एक मोठं डिश घेऊन त्यामध्ये सर्व हरभरे आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि अगदी काटामोड झालेलं पाणी यावर आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर येथे आपल्याला पाण्याची उकळी काढायची नाही, फक्त कोमट करून घ्यायचं आणि घेतलेल्या हरभऱ्यावर हे पाणी घालून घ्यायचं। व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याला झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी 6 ते 8 तास हे हरभरे भिजून घ्यायचे आहेत। तर 8 तासानंतर आता तुम्ही येथे पाहू शकता आपला हरभरा छान असा भिजून तयार झालेला आहे। हे पहा, या पद्धतीने छान असा फुगलेला आहे। काही हरभरे 4 ते 6 तासात छान असे भिजतात, तर काही टाइम घेतात। त्याच्या क्वालिटीनुसार हरभरा भिजला जातो। तर हे पहा, 2 पाण्याने आपल्याला हा हरभरा स्वच्छ असा धुवून घ्यायचा। हरभरा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये 1 तांबे पाणी घालायचं। धुवून घेतलेला सर्व हरभरा आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचं। त्यावर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। हवं असेल तर हळद पावडर सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। तर चवीनुसार 1 चमचा मीठ यावर घालून घेतलं। कुकरचं झाकण छान असं बंद करून घ्यायचं आणि आपल्याला याच्या कमीत कमी 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकर छान असा थंड झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं। हरभरा कसा शिजला आहे ते चेक करून घ्यायचं। तर येथे आपला छान हरभरा उलेपर्यंत आपण शिजून घेतलेला आहे। हाताने छान असा चेक करून घ्यायचा। तर हे पहा, आपला हरभरा छान असा शिजून तयार झालेला आहे। कमी शिजला असेल तर 1 शिट्टी नक्की काढून घ्या। तर हरभरा परतवण्यासाठी किंवा फोडणी देण्यासाठी 1 मध्यम आकाराचा कांदा, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, कोथिंबीर येथे आपण धुवून कट करून घेतलं आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा टोमॅटो व्यवस्थित असं चॉप सुद्धा करून घेऊ शकता। तर काही कोथिंबीर आपण बाजूला काढून ठेवलेली आहे। तर हे पहा, आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला कमीत कमी 3 पळ्या तेल घालायचं। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी छान फुटल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरी मोहरीची छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर कट करून घेतलेला कांदा आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असा लालसर होईपर्यंत येथे आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर कांदा घातल्यानंतर यावर आपल्याला चमचाभर हळद पावडर घालून घ्यायची आहे। फोडणीमध्ये घातली तर हळद पावडर करपण्याचे जास्त चान्सेस असतात, म्हणून आपण कांदा घातल्यानंतर त्यावर हळद पावडर घालून घेतली। आता सर्व एकत्र आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। तर येथे आपण थोडा गॅस मोठा ठेवलेला आहे। मोठ्या गॅसवर हे परतल्यामुळं याची चव थोडीशी वेगळी लागते। गॅस मंद न ठेवता थोडा मोठा ठेवायचा, म्हणजे याला स्मोकी फ्लेवर येतो। थोड्या मोठ्या गॅसवर फोडणी दिल्यामुळं याची चव छान अशी येते। तर आता कट करून घेतलेले टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचं आणि सर्व एकत्र आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर टोमॅटो घातल्यानंतर यावर आपल्याला चिमूटभर मीठ घालून घ्यायचं। त्यामुळे टोमॅटो झटपट असा मऊ होतो आणि चवीलाही छान असा लागतो। तर यामध्ये मीठ अगदी बेताचं घालायचं आहे, कारण की आपण हरभरे शिजताना सुद्धा मीठ घातलेलं आहे। तर सर्व असं छान मिक्स करून घ्यायचं। चमच्याच्या साहाय्याने टोमॅटो दाबून घेतल्यामुळं तो छान असा एकजीव होतो। तर यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा धनेपूड घालून घ्यायची आहे। त्यानंतर कट करून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा। चमच्याच्या साहाय्याने सर्व असं स्मॅश करून घेतल्यामुळं मसाला अगदी गिरवीसारखा तयार होतो।
तर हे पहा, या पद्धतीने सर्व एकजीव झाल्यानंतर याचा फ्लेवर अजून वाढवण्यासाठी यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे। लसणाची पेस्ट न घालता या पद्धतीने अगदी बत्त्याने ठेचून 4 ते 5 पाकळ्या लसूण घातल्यामुळं चना मसाल्याची चव अजून छान अशी येते। तर सर्व येथे एकजीव झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे। तर घरी केलेला 1.5 चमचा गरम मसाला यामध्ये मी घालून घेत आहे। तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरची मसाला घालू शकता। जर तुमच्याकडे छोले मसाला असेल तर तोही घातला तरी चालेल। तर हे पहा, या पद्धतीनुसार सर्व फोडणी आपली येथे छान अशी तयार झाली। अगदी आपण गिरवी जशी तयार करतो तसंच येथे आपण हे तयार करून घेतलं। आता आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेला चणा घालून घ्यायचा आहे। तर चण्यामध्ये जर जास्त पाणी असेल तर कमी करायचं आणि त्यानंतरचे चणे यामध्ये घालून घ्यायचे, कारण की आपण सुक्का चना मसाला बनवत असल्यामुळे यामध्ये गिरवी ठेवायची नाही। अगदी थोडंसं पाणी शिजेपर्यंत ठेवायचं आहे। तर या पद्धतीने सर्व येथे आपण मिक्स करून घेतलं आहे। यामध्ये आपल्याला अजून चण्याची पेस्ट घालायची आहे। तर त्यासाठी 1 वाटी चणा आपण शिजलेला बाजूला काढून ठेवला होता। आता गॅस मोठा करून एक उकळी या पद्धतीने काढून घ्यायची। त्यानंतर गॅस मंद करायचा आहे। तर हे पहा, आपण जो 1 वाटी हरभरा शिजलेला बाजूला काढून घेतला होता। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हा शिजलेला हरभरा घालून घ्यायचा आणि मिक्सरला याला कोरडं फिरवून घ्यायचं। तर या पद्धतीने मिक्सरला याची छान अशी एक फिरकी मारून घेतली। आता हे चण्याच्या भाजीमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही न घालता सुक्क आहे तसं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि यामुळे आपण जो मसाला घातलेला आहे तो प्रत्येक चण्याला छान असा चिकटला जातो आणि घरातील सगळेजण अगदी आवडीने खातात। तर याची एकदा चव घेऊन पाहायची, मीठ यामध्ये कसं आहे। जर मीठ यामध्ये कमी असेल तर पुन्हा आपल्याला थोडंसं मीठ यामध्ये घालून घ्यायचं। या पद्धतीने आपला चना मसाला झटपट असा तयार होतो। 4 ते 5 मिनिट छान असा मंद गॅसवर आपण हा शिजून घेतला। अगदी सरभरीत असा झालेला आहे आणि प्रत्येक दाण्यादाण्याला येथे मसाला चिकटलेला आहे। आता कट करून ठेवलेली जी कोथिंबीर आहे ती यावर घालून घ्यायची। तर हे पहा, सर्वप्रथम आपल्याला हे गरमागरम असं सर्व करायचं। याच पद्धतीने याचा चना चाट सुद्धा तुम्ही करून मुलांना खाऊ घालू शकता। फक्त यामध्ये काकडी, टोमॅटो, कांदा कट करून घालायचा आणि झटपट असा सर्व करायचा। ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता, तसेच भटुरे बरोबर सर्व करू शकता, भाकरी, चपाती, खिचडी बरोबर सुद्धा सर्व करू शकता। तर नक्की करून पहा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।